पुढची बातमी बघूयात। जात प्रमाणपत्राचं सर्टिफिकेट देत असताना कोणतीही खाडाखोड झालेली कागदपत्र ग्राह्य धरली जाऊ नयेत आणि या माध्यमातून प्रमाणपत्राचं वाटप करू नये असा महत्त्वाचा निर्णय ओबीसी उपसमितीच्या बैठकीमध्ये झालेला आहे। कुणबी नोंदी शोधण्यासाठी शिंदे समिती नेमण्यात आली आणि याप्रमाणे खोट्या नोंदी शोधण्यासाठी समिती नेमली जावी अशी मागणी सुद्धा भुजबळांनी केली आहे। यावेळेला भुजबळांनी मराठा समाज आणि ओबीसी समाजाला मिळालेल्या निधीमध्ये तफावत असल्याचं सांगत नाराजीही व्यक्त केली। चंद्रशेखर बावनकुळेंच्या अध्यक्षतेखाली ही महत्त्वाची बैठक झाली आहे। या बैठकीमध्ये एकूण 18 ते 19 विषयांवरती चर्चा सुद्धा झाली आहे। दरम्यान खाडाखोड झालेली प्रमाणपत्र जात प्रमाणपत्र देण्यासाठी ग्राह्य धरली जाणार नसल्याचं ओबीसी उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलंय। खोडून लिहिलंय, हाताने लिहिलंय, मराठी कुणबी काय पण मराठा कुणबी, मराठी कुणबी, मराठा कुणबी हाताने लिहिलंय। हस्ताक्षर शाही सगळ्यात फरक आहे। कुठलंही डॉक्युमेंट जात सर्टिफिकेट देताना, कास्ट सर्टिफिकेट देताना ते खोडतोड डॉक्युमेंटवर किंवा फोर्जरी डॉक्युमेंटवर जाऊ नये किंवा चुकीच्या पद्धतीने दिलेल्या त्या ठिकाणी पुराव्यावर होऊ नये। जे नियमानी आहे, इथे मराठा कुणबी मराठा आहे त्याबद्दलचा कुणाचा आक्षेप नाही आहे अशी चर्चा या ठिकाणी झाली। आणि यानंतर बुलेटिन